आलेलो आहे देवी बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. सांब्रे तालुका गडिंग्लज येथे आज दुपारी एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महाप्रसाद खाल्ल्यानंतर पोटात कळ, मळमळ, उलटी असे प्रकार घडू लागल्यानं 300वर महाप्रसाद घेतलेल्या लोकांच्यावर तातडीनं सरकारी दवाखान्यात लोकांना दाखल करण्यात आलं. यावेळी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चंद्रकांत खोत, तालुका आरोग्य अधिकारी गीता कोरे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. विषबाधा झालेल्या लोकांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले. कोणताही धोका नसल्याचं सांगण्यात आलं. ह्या महाप्रसादासाठी सांब्रे विभागातील 20 ते 25 गावातील ग्रामस्थ महाप्रसादासाठी उपस्थित होते. या विषबाधा लहान मुलांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून नेसरी व कानडेवाडी येथील रुग्णालयात काही रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे. धोका काही नसल्याचं मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर खोत यांनी सांगितलं. वन्नूर येथील निक्कम विद्यालयात उलगडलं उलूक महोत्सवाअंतर्गत घुबडांचं अंतरंग. वन्नूर तालुका कागल येथील दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयात इला फाउंडेशन आयोजित घुबडाबद्दल असलेले गैरसमज, अंधश्रद्धा आणि जादूटोणासाठी होणाऱ्या तस्करीबद्दल जागृती कार्यक्रम घेण्यात आला. यासाठी उलूक संरक्षण जागरूकता महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक VG पवार होते. या महोत्सव प्रसंगी SR गुरव, राजश्री V इंगवले यांनी भित्तीपत्रकेसह घुबडाची माहिती स्पष्ट केली. यामध्ये घुबडांचे प्रकार, त्यांचे अन्न, त्यांचं राहणीमान, शेतकऱ्यांना होणारे त्याचे फायदे आणि त्याला असणारे धोके याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं. या महोत्सवाप्रसंगी विद्यार्थ्यांनी घुबडांशी संबंधित कलाकृतीचं प्रदर्शन, रेखाचित्रे, शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज सकाळी TET परीक्षा त्वरित रद्द करावी वगैरे मागणीसाठी 15,000 प्राथमिक शिक्षकांनी कलेक्टर ऑफिसवर धडक मोर्चा काढला. या मोर्चाचे निवृत्त शिक्षक आमदार जयंत तासगावकर यांनी केले. प्रशासकीय ग्रुपमधून बाहेर पडा, शैक्षणिक कामामुळे प्रशासनाला शिकवा, धडा ऑनलाईन माहिती देणं बंद करा, असं सहकार आंदोलनाचा सर्वांनी मार्ग धरा, शैक्षणिक कामे बंद करा, आम्हाला शिकू द्या, मुलांना शिकू द्या अशा मागण्याचे फलक या गुरुजींनी हातात घेतले होते. गडिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील विविध शिक्षक संघटनेचे 3,000 प्राथमिक शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी शिक्षक बँकेचे संचालक वाईंगडे, शिक्षकांचे नेते राजेंद्र मांडेकर, सतीश तेली, रवळू पाटील, अनिल बागडी, प्रसाद केकरे वगैरे जिल्ह्यातील सर्व संघटनांचे कार्यकर्ते यावेळी एकत्र दिसत होते. आज गुरुजींनी शाळा बंद करून रस्त्यावरच उतरून अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन मोर्चाने जाऊन दिल्याने एकच चर्चा शहरातून ऐकवायला येत आहे. कीर्ती विद्यालय घोटगेवाडी या प्रशालेत होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत. आरोग्य शैक्षणिक सांस्कृतिक प्रतिष्ठान बांधा व पूर्वीचे डॉक्टर BB गायतोंडे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं कीर्ती विद्यालय घोटगेवाडी या प्रशालेत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2,500 रुपये शिष्यवृत्ती प्रतिष्ठानचे सेक्रेटरी शंकर मंगेश नार्वेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी नार्वेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या घोटगेवाडी गावच्या जुन्या ऋणानुबंधाविषयी भावना व्यक्त केली आणि सणांचे महत्त्व आरोग्याशी कसे आहे ते वेगवेगळे दाखले देऊन मुलांना पाठवून दिलं व प्रशालेत आरोग्य मंत्र हे पुस्तक भेट दिलं. यावेळी संस्थेचे पदाधिकारी सिरसाट तसेच संस्थेचे कार्यकर्ते सचिन चांदेलकर त्यांच्याबरोबर कार्यक्रमास उपस्थित होते. 7 होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली ते पुढील प्रमाणे: सीताबाई श्रीपाद आणि श्रीपाद मोरेश्वर सबनीस शिष्यवृत्ती 2025-26 ही शिष्यवृत्ती खुशी विकास तुळसकर हिला प्राप्त झाली. श्रीमती हिलमा हिलिंग शिष्यवृत्ती 2025-2026 ही श्रुती सदानंद केसरकर व श्रेया दाजी देसाई हिला प्राप्त झाली. तसे डॉक्टर भिकाजी बळवंत गायतोंडे शिष्यवृत्ती ही नामदेव विनयधुरी याला प्राप्त झाली. तसेच श्रीमती लक्ष्मीबाई विष्णू आणि श्री विष्णू गणेश गायतोंडे शिष्यवृत्ती गणपत अनिल सुतार याला प्राप्त झाली. द्वारकानाथ कृष्णाजी गायतोंडे शिष्यवृत्ती प्रांजल प्रकाश देसाई हिला प्राप्त झाली, तर द्वारकानाथ कृष्णाजी गायतोंडे शिष्यवृत्ती श्रुती लक्ष्मण नाईक हिला प्राप्त झाली. एकूण 17,500 रुपये शिष्यवृत्ती प्रशालेत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना ट्रस्टच्या वतीने प्राप्त झाली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक SA कांबळे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. स्वागत SB देसाई यांनी केलं, तर मनोगत प्रशालेचे लिपिक शाबी तुळसकर यांनी व्यक्त केलं. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये आपण पूर्वी डॉक्टर BB गायतोंडे यांच्या ट्रस्टमध्ये मेडिकल सोशल वर्कर म्हणून काम केलं व आरोग्य चळवळीविषयी माहिती सांगितली व त्या काळातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
आभार प्रशालेचे सहाय्यक शिक्षक S मेथे यांनी मानले. तळेखोल येथील फार्म हाऊसमध्ये बांधकाम मोजमाप घेण्यासाठी मालक नसताना गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना फार्म हाऊसमध्ये अडकून ठेवल्यानं खळबळ. घटनास्थळी तहसीलदार, पोलीस दाखल. मालक नसताना फार्म हाऊसमध्ये शिरकाव करून घेत होते मोजमाप. सरकारी कामात अडथळा. महसूल कर्मचारी यांच्या तक्रारीनंतर मालकावर गुन्हा दाखल. तळेखोल वाटुळवाडी येथं BR फार्म हाऊस आहे. या ठिकाणी पर्यटक तसेच इतर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी दोडामार्ग येथील भरत महाले यांनी BR नावाने फार्म हाऊस सुरू केला आहे. काही कामे सुरू आहेत. येथील ग्रामपंचायत यांचा आवश्यक कर भरला आहे. महसूल अधिकारी यांना महसूल गोळा करण्यासाठी काही फार्म हाऊसची पाहणी करून मोजमाप घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाले यांना तलाठी यांनी फोन करून कल्पना पूर्वी दिली, तेव्हा महाले यांनी आपण कामावर आहे, नंतर या असं सांगितलं. असं असताना मंगळवारी महसूल कर्मचारी फार्म हाऊसमध्ये गेले आणि बांधकाम व इतर मोजमाप घेण्यास सुरुवात केली. असं असताना येथील कर्मचारी यांनी मालक येईपर्यंत त्यांना अडकून ठेवल्यानं खळबळ माजली. या प्रकरणी सुनील चौगले यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद केल्यानंतर फार्म हाऊस मालक भरत सुरेश महाले व इतर 2 जणांवर गुन्हा दाखल केला, अशी माहिती दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली. महसूल कर्मचारी यांनी या घटनेची माहिती दोडामार्ग तहसीलदार यांना फोनवरून दिली. यानंतर तहसीलदार गुरव तसेच मंडळ अधिकारी, दोडामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील दाखल झाले. यावेळी भरत महाले यांनी सदर कर्मचारी यांना आपण 10-15 दिवस थांबा, आपण गोवा येथे निवडणूक कामात व्यस्त आहे, पण महसूल कर्मचारी तलाठी यांनी ऐकून न घेता मालक नसताना फार्म हाऊसमध्ये प्रवेश केला आणि वातावरण बदलून गेलं. यावेळी भरत महाले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं, आपण महसूल विभाग यांना दंड असेल तर मी भरायला तयार आहे, पण अशा प्रकारे अचानक पूर्वकल्पना, नोटीस न देता घुसखोरी करणं, दमदाटी करणं कितपत योग्य आहे? आम्ही स्थानिक आहे, मग स्थानिक लोकांनी आपल्या उपजीविका करण्यासाठी काही करू नये असा अर्थ होतो. हे धमकी देतात, पोलिसांना बोलवणार, गुन्हा दाखल करणार. एक महसूल कर्मचारी यांची चूक, आमचे कामगार यांचे म्हणणे ऐकून घेतलं नाही, असं भरत महाले यांनी सांगितलं. या अगोदर तलाठी, मंडळ अधिकारी या ठिकाणी अनेक वेळा येऊन गेले, तेव्हा त्यांनी काही सांगितलं नाही आणि अचानक अशा प्रकारे मोजमाप घेणं नियमानुसार नाही, हे भरत महाले म्हणाले. माझ्या तळेखोल येथील फार्म हाऊसमध्ये काम करणारे कामगार यांनी महसूल कर्मचारी तलाठी यांना मालक नाही, तुम्ही नंतर या, आपण कोण कर्मचारी आम्ही ओळखत नाही असं सांगितलं, पण हे ऐकून घेतलं नाही. त्यांनी प्रवेश करून बांधकाम इतर मोजमाप घेण्यास सुरुवात केली. यावेळी कामगार यांनी मालक महाले यांना फोनवरून माहिती दिली, तेव्हा आपण येईपर्यंत कर्मचारी यांना बाहेर सोडू नका असं सांगितलं. यामुळे कामगार यांनी गेट बंद करून 2 कर्मचारी यांना आतमध्ये ठेवलं. याची माहिती फोनवरून कर्मचारी यांनी दोडामार्ग तहसीलदार गुरव यांना दिली. यानंतर तहसीलदार गुरव, मंडळ अधिकारी, सर्कल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर थोड्या वेळाने पोलीस दाखल झाले. भरत महाले यांनी दोडामार्ग तहसीलदार गुरव यांना माहिती देताना सांगितलं, आपण सर्व कर भरला आहे. आपल्या महसूल कर्मचारी यांनी फोन केला होता, तेव्हा आपण गोवा राज्यात निवडणूक कामात व्यस्त आहे, तेव्हा 15 दिवस वेळ द्या, तहसीलदार यांना सांगा असं सांगितलं होतं. तसं ठरलं होतं, पण तलाठी यांनी सांगितलं असताना मंगळवारी अचानक फार्म हाऊसमध्ये शिरकाव केला, मालक नसताना प्रवेश केला म्हणून आमचे कामगार यांनी फोनवरून माहिती दिली. जर तलाठी यांनी फोन करून आपण येतो याची जाणीव करून दिली असती तर हा प्रकार घडला नसता, असं महाले यांनी यावेळी व्यक्त केलं. तुमचा दंड भरावा लागतो हे अगोदर सांगितलं असतं तर आपण भरला असता, पण मी वेळ द्या असं सांगितलं तरी देखील अशा प्रकारे फार्म हाऊसमध्ये येणं योग्य नाही, असं महाले यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावेळी फार्म हाऊस मालक, तहसीलदार, महसूल कर्मचारी दरम्यान वादविवाद देखील झाला.